नमस्कार, सुनीता सावंत चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आता मी संध्याकाळचे 4:45 झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आता मी एक अशी हाती कुंडी घेतली आणि त्यामध्ये एक डब्बा आहे. डब्बा कुंडी म्हणण्यापेक्षा, कारण आपल्या दोन्ही मित्रांनो मैत्रिणींनो ज्या कुंड्या मी सकाळी बोलल्याप्रमाणे तर त्या आहेत सिमेंटच्या, परंतु त्या हे आहेत ऑलरेडी. त्याच्यामध्ये एक स्नेक प्लांट आहे जे बल्बचं आहे. कुठल्याही असे गाठी सदृश्य असे असतात प्लांट, त्यांच्यामध्ये तुळस लावायची नसते. मग ते कुठल्याही रोपाला ते खाऊन टाकतं आणि तुळशी सेपरेटच लावायची असते. तर आता आपण म्हणून मी हा डब्बा आहे, उंदीर मामा नक्की नाही या डब्याच्या वरचं झाकणसुद्धा खाल्लं. तर मग म्हटलं झाकण आता काय तर उपयोग नाही आहे, एवढं सगळं असं या बाजूचं गुलाबी झाकण खाल्लं. आता याला मग मी होल पाडून यामध्ये मी प्लांट लावणार आहे, आपलं एक तुळस लावणार आहे. त्याचा आपला व्हिडिओ आहे तुळस कशी लावायची. आणि हे ब्राह्मी आहे. ब्राह्मी हे पानथळ्यावर उगवणारी वनस्पती आहे आणि ही वनस्पती फारच बघा ना कशी घनदाट अशी सुंदर दिसते. तर आता आपण पाहणार आहोत. आणि ही झाडं बघा कोकणातून ही मला आणून दिलेली आहे. बघा ही यांची पानं फार सुंदर आहेत. बघा याच्यावर जी अशी लाल चॉकलेटी अशी डिझाईन फारच सुंदर वाटते. तर अशी ही झाडं आहेत. आणि आता आपण आपला व्हिडिओ चालू करू लवकरच. सगळं हिरवंगार वाटते. मी साडी पण हिरव्या कलरचीच नेसलेली आहे. तर आता आपण लवकरच जाऊन मी किचनमध्ये एका गरम स्क्रूड्रायव्हर कशाच्या तरी सहाय्यानं त्याला एक ड्रेनेज होल या डब्याला घेते आणि यामध्ये आपण ती मोठी तुळस लावणार आहोत. तर हे ते असं एवढं छोटंसंच लोट याचे मी 3 घेतले. तर थंडीच्या दिवसात ह्याचा उपयोग करायचा तुळशीला पाणी घालायला. अगदी मोजकंच असतं, एवढं पाणी सहज शोषून घेते तुळस आपली. तर चला आता किचनमध्ये जाऊया आपण. तर हे गरम केलं आहे सुरी, ही त्यासाठी वापरली जाते, इथेच पडून असते. आणि एक्झॉस्ट लावलं आहे त्याचा वास येऊ नये म्हणून. तर आपण एक असं मध्यभागी एक असं होल पाडलं, हे बघा हवा येते. आणि थोडंसं मलाच त्याचा स्मेल अजिबात सहन होत नाही आहे. ठीक त्याच्या, कारण तुळशीच्या रोपाला की नाही खूपच असं चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ड्रेनेज सिस्टम करायलाच हवं. तीन बस झाले हे बघा असे. ते पण अगदी असं म्हणजे व्यवस्थित हे केलं पाहिजे. मला असं वाटतं की इकडे पण आपण हे करूया. पातळ आहे कुंडी, पातळ आहे कुंडी. आणि दुसरी गोष्ट की इकडे आहे त्यामध्ये आपण नाही लावू शकत. आता आपण ही स्पेशल ही हा डब्बा आणि त्यात जो तिचा एक स्वतःचा जो प्लॅस्टिकचा आहे जी मी वाशीवरून खरेदी केली त्यामध्ये आपण लावणार आहोत. बघा ना कसं जळतंय ते. तर खूप होतं ना ह्याचं. तर असं हे तुम्ही पाहू शकता. हे बघा चांगले असेही बघा. तर अशी ही तयार झाली.
या बाजूने येतो. तर आता पाहू शकतो. आता यामध्ये आपण छान पद्धतीने लावूया. चला. साधारण एक असं कॉटनचं कापड आहे जे मी त्या आपण सुरीच्या साह्यानं पाडलेल्या होलवर मी असं टाकलेलं आहे. तर आता यातमध्ये आपल्याला माती टाकून घ्यायला हवी. तर असं थोडीशी मी माती टाकून घेतली आणि आता ह्यामध्ये आपल्याला हलकंसं इतर दुसरे काही टाकायचे आहेत ते दाखवते मी. ते त्या रूममध्ये आहे, मी आणायला जाते. तर आता ही आहे नीम पावडर. नीम पावडर आपल्याला बेसला टाकायची. बेसला अशी बेसला टाकली ना खाली की ही बघा अशी बेसला नीम पावडर टाकायची. म्हणजे त्याच्यानं छान असं कीड वगैरे जी काही कीड वगैरे असते ती. आणि थोडंसं हे एप्सम सॉल्टचे पण असे दाणे टाकायचे. आणि आता आपल्याला माती ओतायची. तर माती म्हणजे आधी मी थोडंसं हेच केलेलं आहे. ही बघा ही अशी. आणि आपल्याला आता ह्याची मिश्रित माती टाकायची. कोकोपीट मिश्रित ते आहे. हे बघा. मागे एक व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की मी माती मोस्टली तयार करून ठेवते. मग केव्हाही आपल्याला कुंडीला हे करता येतं. ज्यावेळेला झाडं लावताना मग आपलं काम आसान होतं, पटकन होतं. तर आता ही एवढी बेस कसं आहे. कारण अजून वरती आपल्याला माती टाकून ज्या रोपामध्ये ऑलरेडी जी माती आहे, रोपट्याला, तुळशीच्या रोपट्याला जी माती आहे, तर आता तुम्ही बघू शकता ही बघा है ना. तर आता ही माती आता मी हिला समान करून घेते. तर अशी छान झाली मस्त. अजून थोडंसं एप्सम सॉल्ट आणि मग आता आपल्याला ही थोडंसं ढिली करायची ह्या मातीला. इकडे मी करते थोडंसं ढिलं करून घ्यायचं. असं एकदम पण नाही ढिलं करायचं, कारण तिच्या रोट्सला धक्का लागतं कामा नये. हलकी हलकी ती माती काढून टाकायची ती. तर आजही मी ग्लोव्ज घातलेले नाही त्या हाताची. तर हे बघा एक साधारण मी 1/2 किलो अर्धा किलो माती काढलेली आहे. आणि आता हे असं थोडंसं ढिलं केलेलं रोप आहे आणि हे आता असं मी ठेवणार आहे त्याच्यावर. आणि आता साईडला पण माती टाकून घेऊया. म्हणजे त्याचा जो तो मेन बेस आहे रोपट्याच्या मुळांचा तो तसंच राहील. आणि ते साधारण लेवल इथपर्यंत आली रोप समान पातळी रोपट्याची. तर आता ही मी अशी मातीनं भरून घेतली आणि मग मी हिला थोडंसं पुन्हा आपण एप्सम सॉल्ट असं अवतीभोवती टाकायचा. फार अगदी मामूली जरा असेल. आणि मग असं माती आणि हे कोकोपीट मिश्रित मी छान असं दाबते साईड बाय साईड असं. तर हा डब्बा आता तुम्ही पाहू शकता, दिसतंय तुम्हाला इथपर्यंत भरला आहे तो मातीने. आणि पाणी ओतून मग 2 दिवसात त्याची समान लेवल होईल. तर काही टेन्शन नाही आहे. फक्त थोडंसं दाबून घ्यायचं, कारण माती
कुठेही असं एअर नाही ठेवायचं. अंगठ्यानं असं जो झाडांचा बुंदा आहे, बुंदा त्याला असं अंगठ्यानं दाबते मी, म्हणजे असं साईड बाय साईड असं असं असं. मग आपलं घट्ट पकडून ठेवतं मुळांना, कारण आपण त्याची माती काढून घेतलेली आहे ना, म्हणून. तर आता प्लॅस्टिक मध्ये लावूच नाही, परंतु आता आपल्याकडे आहेत त्या कुंड्यामध्येच आपण अवेलेबल आहे, तिकडे आहे दुसरं पण. बघूया, स्पेशली अजून कुंडी आणूया, त्यावेळेला मग आपण त्यामध्ये हे लावूया. मी आपलं या होता त्या घरातील डब्याचा छान असा उपयोग केला आहे. तर आता तुम्ही बघू शकता. आता आपण हे एवढं पाणी खूप झालं, तर ह्या एवढ्या पाण्यामध्ये हे एवढं ॲप्सम सॉल्ट टाकायचं आणि हे छान असं लगेचच हे वितळतं. हा मित्रमैत्रिणींना तुम्हाला वाटेल की साखरेसारखं बराच वेळ नाही, हे बघा तुम्ही बघू शकता लगेचच ते वितळलं. तर आता झालं आपलं तुळशीचं रोपटं लावून. ते असं एवढंच पाणी होतं. ज्या वेळेला आपण सूर्याला पाणी घालतो ते बघा असंच टाकायचं, बघा तुळशीतच टाकायचं. ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः, ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः. आता संध्याकाळ झाली तरी ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः. ओम भूर्भुवस्सुवः भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. महाप्रसाद जननी सर्वसौभाग्यवर्धिनी आदिव्याधिहरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते. तर असं हे आपलं छान असं तुळशीचं रोप तयार झाले. आणि बघा आता ते, तर मी तुम्हाला एक आयडिया दाखवते. आता तुळस तर लावली आपण, पण आपण आपल्या तुळशीचं संरक्षण करायचं म्हणून की नाही मी ओवा आधीच आणलाय. तर ही हळद आहे, ओली हळद. तर ही बाजारात पण मिळते आणि आम्ही तर लावलेली आहे. तर भरपूर अद्रकसारखं तिची खाली अशी बल्ब लागलेले आहे. तर तिला आपण असे कट करूया जरासे, हां बारीक, कारण हळद, तुळशीला हळद फार प्रिय आहे. तर हे हळदीचे तुकडे मित्रमैत्रिणींना असे बारीक, किंवा तुमच्याकडे जी ह्याची हळद असते ना पावडरची, तीसुद्धा तुम्ही हे बघा आता हे असे तुकडे केलेत मी. तर ते पण असे अवतीभवती सराउंडिंग का, तर त्या सुगंधानं तिच्यामध्ये काही अँटीबायोटिक, त्या तुळशीलाही त्याचं छान सुगंधानं त्याला एक असं आयुर्वेदिक टच मिळतं आणि तिला काही कीड लागत नाही, काही कीड येत नाही. आता ह्याचं आपण काय करूया, आपल्या तुळशीला हे बघा, हे ह्याला काय बोलतात, ओवा. तर आता आपल्याकडे उंदीर येतो, तर ओव्याचं पाणी तर आपण स्प्रे करू, परंतु अवतीभवतीनं ओव्याचं उगवलं तरी हरकत नाही, कारण आमच्याकडे खरंच फार उंदरांचा सुसवाट सुटला आहे. त्याच्यामुळे हे बघा मी असं ह्या ओवा इकडे तिकडे अवतीभवती टाकते. आला तर येऊ दे, पण त्याच्या त्या वासानं तो उंदीर यामध्ये उडी मारून तिला खाणार नाही आहे. ही पहिली गोष्ट त्याच्या सेफ्टीची आहे तुळशीच्या. आणि अगोदर मी हे सगळं केलेलं आहे. अगोदर मी काय केलं तेही तुम्हाला सांगते. अगोदर इकडे आता मी एवढी वर्षे इथे 20 वर्षे राहते, तर अगोदर मी काय केलेलं, अशी जाळी लावलेली आतमधून, हां, तर अशी जाळी लावलेली इकडे, ती पिवळ्या कलरची प्लॅस्टिकची जाळी मिळते, ती अशी लावून ठेवायची. मग आता काय करणार, तर ती लावलेली. पण माझ्याकडे खूप साऱ्या तुळशी असतात, कधी इकडे कधी तिकडे, त्याच्यामुळे. पण यावेळेला काय झालं, मी दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे मला आता एकदम ह्या 3 आणाव्या लागल्या. नाहीतर माझ्या घरामध्ये कसं हळदी सगळीकडे उगवते, तशी तुळसही सगळीकडे येतेच येते. त्या कोपऱ्यात 2-3 कुठे कानाकोपऱ्यात असतात, कुठे इकडे उगवलेले असतात. मग तीच आपली छोटीशी मोठी मोठी होतं. तर भरपूरच जेवढी जिकडे तिकडे हळद उगवते तिकडे जिकडे तिकडे तुळशी उगवतात. तर असं हे आजचा आपला हा व्हिडिओ इथेच. आवडला शेअर करा, लाईक करा, जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हे नीमचं आहे आणि माझ्याकडे नीमखली पण आहे.
आता थंडीमध्ये नीमखली जरी टाकलं ना तरी चालतं. आता तो डबा तिकडे आहे, पण मी नीम पावडर टाकली. हे काय किटाणू हे मारतं, किटाणूंना मातीमध्ये काही तयार झालेलं असतं ते. तर आता असंही आपलं सुंदर रोप तयार झालं, तुम्ही पाहू शकता. बघा कसं सुंदर असं हे रोप तयार झाले है ना. बघा कधी कधी काय होतं, आपण कॅमेऱ्यानं काही घ्यायला जातो ना तर त्यावेळेला ना अचानक ती मोबाईलचं एक हे असतं, सेन्सर असतं, तर ते ब्लॅक पण होतं. तर आता तुम्ही बघू शकता. आपण या बाजूने घेऊया. तर हे बघा है ना, तसं छान असं रोपटं तयार झालं. आणि ह्याला आता नाही, ह्याला सकाळी उचलून सूर्यप्रकाशात ठेवूया. आणि तुळशीला रोज 2 ते 3 तास तुम्ही सूर्यप्रकाशात ठेवायचंच असतं. त्याशी ही आपली तुळस झाली, पॉटिंग करून झाली. आणि हे ते ब्राह्मी सांगत होते की हे की नाही नदी किनारी पाणथळीला वगैरे असं येतं हे झाड, आणि छान वाटतं हे केसांमध्ये आपण जे काही शॅम्पू बनवतो, तेल ऑइल बनवतो, तर त्यासाठी ह्याचा उपयोग होतो. लाईट बंद केल्यावर बघूया. सेन्सर त्याचं खूपच बघा ना ब्लॅक होतं हे बघा. आणि इकडे धरलं उजेडात, कारण या बाजूला उजेड आहे आणि ह्या बाजूला माझ्या चेहऱ्यावर बघा तो उजेड माझ्या चेहऱ्यावर येतो म्हणून. तर असं हे सगळं आता 2-2 लाईट लावल्यावर बघूया काय होतंय, दिसतंय का, म्हणजे काही फरक पडतोय का. नाही सेन्सर आहे, सेन्सर ऑफ करायला हवं. तर आता आपला एकूण 16 मिनिटांचा व्हिडिओ झालेला आहे. तर अशीच पाहत राहा, आवडल्यास लाईक करा. आता ही जाईल, ही यामध्येच राहील आणि ही जाईल तिकडे जे वाशीवरून कुंडी आणली. आणि ही कुंडी अशीच आहे. तर आता ही एवढी माती उरलेली आहे. तर अशा ह्या तुळशीचं आता मी हे अजून 2 लावून घेते. आणि हे ब्राह्मीचं मला खूप आवडलं आहे, मला खूपच आवडलं. बघा ना याची पानं किती सुंदर आहेत ना. तर अशी सुंदर पानं, फार सुंदर पानं आहेत त्याची. तर अशीच पाहत राहा, आवडल्यास लाईक करा. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते. थँक्यू फॉर वॉचिंग.